पुन्हा एकदा या मैदानावरती ते उतरलेत. रोहित हा स्ट्राइक वरती आपण पाहतोय. कुणाल महाळी पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. आपण थोडासा उशिराने चाललोय. आपले ऑफिशियल पंच प्रवीण सुतार आणि संतोष जवळवी पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू हा निर्धाव टाकला गेलाय. डॉट बॉल इथे टाकला गेलाय. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे या इनिंगला. पहिला चेंडू हा निर्धाव. खूप चांगली सुरुवात कुणाल महाळी करत असताना 4 षटकाचा हा सामना आहे. 4 षटकांचा सामना आपण जर विचार केला या मैदानावरती भरपूर धावा होताना बघितल्या 4 षटकामध्ये. ते सुरुवात खूप चांगली झालेली आहे कुणाल महाळीकडनं. पहिला चेंडू हा डॉट. फुलटॉस चेंडू फक्त ड्राईव्ह केलंय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. शतरक्षक आहे तिकडे. चांगलं शतरक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावेने रोहित आतकरी ऑन दी मार्क. एक धाव ही धाव फलकावरती लागली जाते. सन्माननीय रुपेशजी मेढे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती या आणि स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जय बीज आता स्ट्राइक वरती आपल्याला दिसेल. शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे केला जातोय. कव्हरचा शतरक्षक आपण पाहतोय मिड विकेटला घेऊन येत आहेत आणि मिड विकेटचा जो शतरक्षक होता त्याला स्क्वेअर लेग मध्ये पाठवलं गेलंय. इथे आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता. बघा हा चेंडू जर बघितला तर डोक्याच्या वरनं निघून गेलाय. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील इथे दिला गेलाय. गापटी देण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. मात्र ज्या प्रकारे चेंडू त्याने हाताळला होता जास्त उचली घेतली चेंडूने आणि चेंडू विकेट किपरपर्यंत पोहोचला. व्हाईट बॉल घोषित केला गेला आणि धावसंख्या आपण पाहतोय 2. पाहतोय फटका तर खूप चांगला खेळला गेलाय. मात्र चेंडू सरळ डिक्लर मध्ये ट्रॅव्हल होतोय. डिक्लरच्या स्वरूपात या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे आपल्याकडे जुना बॉल हा उपलब्ध नाहीये. तर पहिल्या मॅच करता आपल्याला नवीन चेंडू हा पुरवला जाईल. लक्षात घ्या. आपल्याकडे जर जुना चेंडू जर उपलब्ध झाला तर जुना चेंडू हा तुम्हाला दिला जाईल. जय बीच पहिला चेंडू खेळत असताना 2 धावा त्याने मिळवल्यात. इथे आपण पाहतोय 9 चेंडू इथे घोषित केल्या पंचांनी. नो बॉल इथे घोषित केलाय आणि इथे पाहतोय की रनआउट साठी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. कारण इथे बघितला की या अगोदर ताकीद दिली होती गोलंदाजाला. हा दुसरा बॉम्बसर टाकलाय कदाचित. ज्या प्रकारे चेंडूने उचली घेतली होती पंचांनी लगेच सांगितले की हा चेंडू बॉम्बसर आहे आणि हा चेंडू नो. ते पाहूया धावचीची संधी देखील निर्माण झाली होती आणि रोहित हा फलंदाज बाद असेल. विकेट. in the mix.
नवारा केलकई गो अंगाला मंगळवाराचे गोदी साला नवारा केलकई गो अंगाला मंगळवाराचे गोदी साला नवारा केलकई गो अंगाला मंगळवाराचे गोदी साला नवारा केलकई गो अंगाला थँक्यू थँक्यू. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवून द्यायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. सर्व संघाने विनंती असणार आहे की आपण वेळेअभावी सहकार्य करा. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. उद्घाटन सोहळा आपण थोडासा उशिराने इथे आपण पार पाडला. नेक्स्ट मॅच सागदेव स्पोर्ट्स सागपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी. दोन्ही संघाला विनंती असेल आपली उपस्थिती नोंदवायची आहे आणि आपला कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. ते पाहतोय पूलचा फटका देखील आहे आणि पूल हा पॉवरफुल झालेला आहे. जय बीज याच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार 6. थँक्यू. धावसंख्या झालेली आहे 12. तेव्हा पाहतोय पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट हलकासा एज लागलाय. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉलची सांगता झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. चांगली सुरुवात आता नागले संघाकडनं देखील झालंय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा फेरबदल इथे केला जातोय. आपण पाहतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता पॉइंट मध्ये नेऊन ठेवलेला आहे. इथे पाहतोय षटकाची समाप्ती. शेवटचा चेंडू हा निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. पहिले षटक हे कंप्लीट झालंय. पहिल्या षटकात एक गडी बाद 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. कुणाल महाळी याचं हे षटक अप्रतिम त्याने हाताळलंय. मात्र एक मोठा फटका देखील आला आणि आपण पाहतोय तब्बल 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. सन्माननीय उमेश बीज यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती या आणि स्थान बनावा. सन्माननीय उमेश बीज साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र हा चेंडू लेग इस्टीस सोडून जाणार आहे. भरपूर बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता. इथे पण पाहतोय वाईट बॉलने सुरुवात केली. गोलंदाज प्रवीण पागी याने. इथे पण पाहतोय बॅटचं एज लागलं होतं आणि विकेट किपरकडनं हा झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रवीण पागियाचं. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा हा संघ आपण पाहतोय. इथे स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक हवी चेंडूच्या खाली पोहोचलाय. झेल झालेला नाही आहे. मात्र झेल झाला असता तरी काही फरक पडला नसता. पंचाने तिकडे नो चेंडू घोषित केलेला आहे. ओव्हरस्टेप केलंय गोलंदाजाने. लक्ष्मण रेखा ओलांडले.
बघा पुढचा चेंडू हा फ्रीड असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी. इथे फलंदाज अनिकेत कडे या 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. 16 रन्स ऑन द बोर्ड. फ्रीडचा चेंडू आहे. चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी, मात्र 6 धावा मिळतील एवढी लांबी या चेंडूने घेतली. मोजून मापून मारलेला हा षटकार. चल 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 पोरी गावात तार पाला, पायात पाय दुधला नाचायला ताल. बघा ज्या प्रकारे फटका देखील होता अनिकेत भीज आणि फ्रीडचा चेंडू होता आणि आपण पाहतोय 6 धावा मिळाल्या. चांगले कामगिरी इथे आपल्याला अनिकेत कडनं पाहायला मिळाली. 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, मात्र चेंडूला थोडंसं दूर ठेवलं होतं. इथे आपण पाहतोय झेल पकडला गेला, प्रत्युत्तर दिले अनिकेत भीज या फलंदाजाला. फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे दुसरा. विवेक बीज न्यू बॅटर इन झालेला आहे. विवेकने आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक संदीप चेंडूच्या खाली येतोय आणि संदीप कडनं झाले चूक. भरपूर मोठी चूक इथे आपण पाहतोय. झेल सुटला गेलाय. विवेक जो नव्याने फलंदाज झाला होता त्याला इथे जीवनदान मिळालंय आणि हे जीवनदान कदाचित महागात पडू शकतं. सम्राट स्पोर्ट्स साकपाडा या संघाला 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जात आहे. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण पाहतो या चेंडूला फाईनल क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. या 2 धावा मिळतील. या 2 धाव्याने धावसंख्या आता 26 या आकड्यावरती 26. सर्व संघाने लक्षात घ्यायचं आहे, बॅटला लागून गेला तरच 2 धावा या डिक्लेअरच्या सुरुवात मिळतील मागे. इथे पण पाहतोय खूप चांगलं कनेक्शन झालेलं आहे आणि हा चेंडू आपण पाहतोय सरळ 6 धावांकरता षटकार. चल 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 पोरी गावात तार पाला, पायात पाय दुधला नाचायला ताल आला. नाचताना फुल पडला तो मालेल होता केसाला, नाचताना फुल पडला तो मालेल होता केसाला. विशाल येतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी. विशाल सापटे. 12 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. विशाल आलाय. विशालाचा हा ट्रॅगर चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिलेला आहे. काय जबरदस्त फटका इथे फलंदाज जय याने केलाय. चौकार. आता शान आई मागे
थँक्यू डीजे. 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. विशाल सापटे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती चौकाराने त्याचं स्वागत केलंय. या तिसऱ्या ओव्हरची सुरुवात चौकाराने झालंय. पुन्हा एकदा हा ट्रॅकर यावेळेस फटका पूर्णतः फसला गेलाय. शतरक्षक पोहोचलाय तिकडे. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. 2 धावा घेण्यात यश. या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. बघा संधी निर्माण झाली होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. जय बीज याला हे जीवनदान मिळालंय. धावसंख्या आता 38 या आकड्यावरती 38. 38 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. कनेक्शन यावेळेस चांगलं झालेलं नाहीये. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू टाकला गेला होता आणि ऑफस्टमच्या बाहेरून चेंडूला खेचून घ्यायचं होतं मात्र जे कनेक्शन हवं होतं ते कनेक्शन झालेलं नाहीये आणि हा चेंडू येतोय डॉट. इथे आपण पाहतोय अपील झालेली आहे आणि पाहतोय की फलंदाज बाद झालाय तो म्हणजे जय बीच. राहुल येतोय. राहुल आतकरी. बघा राहुल मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. राहुल एक बिग हिटर आहे. मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो आणि स्लॉग ओव्हरमध्ये नेहमीच आपण राहुल याला पाहत असतो. राहुल याने जर 2 षटकार जर ठोकले लगातार 2 षटकार जर ठोकले तर रुपेश मेढे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस हे दिलं जाईल. इथे पहिला बॉल खेळत असताना डॉट चेंडू त्यांनी खेळून काढलाय. निर्धाव चेंडू खेळून काढलाय. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झाली 38. 38. 38 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे पण पाहतोय बॅटचा एज लागलाय. चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात या 2 धावा मिळतील. या 2 धाव्याने धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 40. 40 धावा धावफलकावरती. षटक संपल्यात 3. प्रदीप पागे येतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला गेलाय. चांगला फटका देखील गेलाय. 1 धाव तरी ते कंप्लीट केली गेली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होते मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. यस नो करता करता पण पाहतो ही दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. धावसंख्या झालेली आहे 42. 42 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलेला आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार.
निघते रॅली जगभरात बघा या षटकाराने धावसंख्या आता 48 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 48 रन्स ऑन दी बोर्ड. 48 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत 2. इथे बघा आणखीन एक स्लॉट मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू देखील प्लॉट मध्ये पाठवला गेलाय. सलगचा दुसरा षटकार. धावसंख्या झालेली आहे 54. 54. जगभरात निघते रॅली विश्व आदिवासी दिनाला जगभरात निघते रॅली विश्व आदिवासी दिनाला 54 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतोय आता बॅटचा एज लागलेला आहे आणि बघा तिकडे चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज आता बाद होतोय. चोपन्न धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यश येतो. यश कोदे न्यू बॅटर ऑन साईडला बघा शतरक्षक होते तिकडे मात्र मिसफिल्ड पाहायला मिळाला. 2 धावा इथे कंप्लीट होतील का तर यस 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. चौथ्या धावेचा देखील यश प्रयत्न करते मात्र 3च धावेंवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. या 3 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 57. 57 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे. पाहतोय की शेवटचा एक बॉल बाकी असेल. यानंतर टॉस केला जाईल. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलेला आहे प्रेक्षकांच्या भेटीला. 6 धावा शेवटच्या बॉलवरती. थँक्यू. या षटकाराने धावसंख्या झालेली आहे 63. 64चं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 64 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सागदेव स्पोर्ट्स सागपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी असा 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. ब्राह्मणगाव संघाचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे तर सागपाडा संघाचा कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी या. सागपाडा टीम आपण जर आला असाल तर आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवा.
आपण टॉस करतो. एका बाजूने वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव तर एका बाजूने सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी असं आपण पाहतोय. छापा असा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. टॉस सागपाडा संघाने जिंकलाय. पाहुण्याला विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40. या सीझनमधला तुमचा कितवा मॅच आहे? 5वा. संघाचा परफॉर्मन्स कसा राहिलाय? खूप छान. इथे एका ट्रॉफीवरती नाव कोरण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच. हे जे आयोजन नियोजन केलंय नागले संघाने कसं वाटतंय आणि काय म्हणशील? खूप छान. शुभेच्छा असतील. वैभव टॉस गमावलाय आपण. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची. चला आपल्याला शुभेच्छा असतील. बघा नाण्याची एक बाजू पाहिली आणि नाण्याची दुसरी बाजू आपण पाहूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्वदेह सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. आजचा पहिला दिवस पाहतोय आपण. आई माऊली नागले पुरस्कृत आपण पाहतोय आई माऊली चषक 2025चा 26चा हा महासोहळा आणि आजच्या दिवसाची पहिली मॅच आपण पाहतोय. दोन आमचे ऑफिशियल्स पाहतोय आपण. संतोषची वळवी आणि प्रवीणजी सुतार. पहिला बॉल या सेकंड इनिंग मधील पहिलाच बॉल तेज तर्रार परंतु दिशाहीन हा चेंडू होता. पंचांच्या वाईट चालय अवंतच्या रूपामध्ये सुरुवात होताना पाहतोय या सेकंड इनिंग मध्ये. बघा पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये पहिला चेंडू डॉट आला होता परंतु सेकंड इनिंग मध्ये पहिला चेंडू पाहिला तर वाईड आलाय. 64 धावांचा भल्ला मोठा डोंगर उभा केला आहे. यावेळेस दक्ष यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा येतोय. बघा सकाळच्या सत्र आहे. सकाळ सत्रामध्ये आमच्या पंचांना थोडीशी कवायत करताना एक्सरसाइज करताना पाहतोय कारण सातत्याने 2 चेंडू पाहिले तर खराब आलेत. बघा दिशाने भटकलेत गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर दक्ष. दक्ष दिंडे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. जयंतसाठी यावेळेस मिस्टर चेंडू हवेत आहे. शत्रशगवा चेंडूच्या खाली होता परंतु होते काय इथे चुकी होतय फिल्डर कडून आणि बघा साधा सोप्पा झेल इथे धरतीला दान केला जातोय. आणि साधा सोप्पा झेल इथे सुटलेला आहे आणि एक जीवनदान मिळालं यावेळेस बॅटर पाहिजे जयन यांना. बघा संधी मिळाल्या बॅटरला परंतु आता संधीचं सोनं करणं गरजेचं असेल कारण भला मोठा डोंगर इथे उभा केला आहे आणि जर तो डोंगर पार करत असेल तर पहिले फलंदाज जे ओपनिंग प्लेअर आहे त्यांनी चांगली फलंदाजी करावी लागेल. तर पाहतो आपण डावखुराचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती मिस्टर विजय. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन पाहतोय सातत्याने आणि त्याच कारणासोबत पाहिलं तर थोडीशी फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना पाहतोय. पुढचा बॉल दक्षांचा. यावेळेस बागा तेज तर्रार बॅटची लिडिंग एज आणि यष्ट्यांच्या मागे सुंदर झेल आणि फलंदाज विजय ठरतोय फेल. फर्स्ट विकेट डाऊन. बघा विकेटची गरज होती. महत्वाची विकेट. लेफ्टी बॅटर आपण पाहतोय डगाऊच्या आश्वाला येऊन पोहोचतोय मिस्टर विजय. बघा पहिलाच चेंडू फेस करत होता दक्ष या गोलंदाजाचा परंतु पहिला चेंडू फेस करताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटची लिडिंग एज लागली आणि यष्टांच्या मागे सुंदर झेल इथे कंप्लीट केला गेला. महत्वाची विकेट मिळाली आहे परंतु दक्ष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर न्यू बॅटर पाहतोय प्रमोद येतोय. प्रमोद पागी
यावेळेस बघा पुन्हा एकदा जागा मोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अजून एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. बघा सातत्याने पाहिलं तर अवांतर चेंडू हाताळतोय मिस्टर दक्ष दिंडे. बघा दिशेचे फटके तो पडेंगे फटके अशी काहीतरी परिस्थिती आता दक्ष यांच्यावरती आली आहे, कारण तर दिशाने ती चेंडू हातात आहेत सातत्याने. यावेळेस बघा पंचांकडे अपील केली होती, दाद मागितली होती, परंतु पंचांनी ती दाद पहिले तर फेटाळली आहे. यावेळेस कमबॅक केलाय, चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केला यावेळेस गोलंदाज दक्ष धिंडे यांनी. आता लाईन आणि लेनमध्ये थोडासा सुधार केलाय. यष्टांमध्ये चेंडू हाताळला होता आणि कम्प्लिटली बीट केलं होतं बॅटरला. यावेळेस स्लॉट मध्ये होता, उडवलाय बॉलला सरळ. फिल्डर आहे त्याच्या मस्तकाला दस्तक दे, चेंडू सरळ गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट, षटकार 6. थँक्यू डीजे. बघा या षटकाने धावसंख्येला आकार मिळालाय. 10 वरती जाऊन धावसंख्या जाऊन पोहोचते, डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले आहे. चेंडूचा विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, यावेळेस ऑन साइडला, परंतु काय झेल, अप्रतिम झेल आणि फलंदाज इथे ठरतोय फेल. मिस्टर प्रमोद पागे एका षटकानंतर पाहतोय डगआउटच्या आशा जाताना. विकेट डाऊन. बघा षटकार आलाय, त्याच्यानंतर विकेट आली, म्हणजे कमबॅक केलाय कुठेतरी गोलंदाज दक्ष दिंडे यांनी. बघा दक्ष यांचा विचार केला तर पहिले 2 चेंडू खराब हाताळले होते, त्यानंतर पाहिलं तर एक झेल उडाला होता, तो झेल सुटला होता, सिंगल रन झाली त्याच्यावरती. त्याच्यानंतर पाहिलं तर विजयसारखा एक मोठा फलंदाज, डावखुऱ्याचा फलंदाज डगआउटच्या आशेला गेला. त्यानंतर एक षटकार आला आणि त्यानंतर पाहिलं तर अजून एक विकेट मिळवलाय, म्हणजे टीट फोर टॅट असं प्रत्युत्तर दिलं यावेळेस गोलंदाज दक्ष दिंडे यांनी. परंतु न्यू बॅटर आपण पाहतोय विशाल येतोय. यावेळेस मिस टायमिंग आहे, चेंडू हवेत आहे आणि बघा झेल आहे गण गरजेचं होतं. विजय न्यू बॅटर आपण पाहतोय विशाल आलेत आणि विशालांचा साधा सोप्पा झेल इथे सुटलेला आहे. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. विवेक बीज येतोय, दुसरा गोलंदाज यावेळेस पाहतो तर एकदा डावे यष्टीच्या भरपूर बाहेर आणि विवेकांचा पहिला चेंडू पाहिला तर वाईड आलाय. बघा पहिला षटक हाताळला दक्ष धिंडे यांनी, त्यांच्या षटकामध्ये सुद्धा पहिला चेंडू वाईड हाताळला होता आणि या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिला चेंडू पाहिला तर वाईड हाताळलाय. दिशाहीन गोलंदाजी केल्या सातत्याने, परंतु त्यानंतर कमबॅक केलं होतं पहिल्या षटकामध्ये. तशीच गोलंदाजी करावी लागेल. 64 धावा जर आदरणीय सन्माननीय पिंट्याजी पाटील त्यांच्याकडून आम्हाला हे ग्राउंड मिळालं, त्यांचं सुद्धा इकडे आगमन झालं, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांना कृपया करून आमच्या स्टेजवरती येऊन विराजमान होण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. यावेळेस ऑन साइडला धमाका, षटकार 6.
बघा जर मोठे मोठे फटके खेळले तरच हा सामना तुमच्या बाजूने झुकू शकतो आणि त्याच्याच वाटचालीवरती पाहतोय बॅटर विशाल विशालांचा विचार केला तर एक षटकार आला विशाल सापटे यांच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय, स्लॉट मध्ये होता, बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 तुझे दारान गो आई वाहतई दयेच पाणी, तुझे दारान गो आई वाहतई दयेच पाणी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आई जीवदानी. चला चेंडू उडवायचा आहे. बघा पहिल्या षटकामध्ये दक्षने चांगली कामगिरी केली होती. दक्ष यांच्याकडून पाहिलं तर थोडंसं कानमंत्र सुद्धा दिला जातो विवेक यांना, कारण पहिल्या षटकामध्ये षटकानंतर दक्ष यांनी कमबॅक केलं होतं. तसंच कमबॅक ची अपेक्षा आता पण विवेक यांच्याकडून सुद्धा आहे. 2 लगातार षटकार आलेत. यावेळेस पाहिलं तर थोडंसं दबाव प्रेशर गोलंदाजावरती असेल. विवेक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस थोडासा दूर ठेवला होता परंतु पंचांचा इशारा पाहतोय आपण वाईट झालाय. दिशाहीन चेंडू यावेळेस पाहतोय आपण विवेक बीज यांच्याकडून. थोडंसं प्रेशर आहे आणि नक्कीच दबाव आहे. दबावामध्ये कोण निखरते कोण बिखरते बघा, गोलंदाजाला निखरावं लागेल, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज झालंय का, पंचांकडे लाऊड अपील केली जाते. बघा दोन्ही पंच विचार विनिमय करतील आणि आपला नक्कीच हा निर्णय कळवतील. परंतु बघा थोडंसं प्रेशर टाकलं जाते यावेळेस नागले संघाकडून. नक्कीच थोडासा विचार विनिमय केला आहे. या पंचाचा डिसिजन काय असेल. याचा पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि फलंदाज होतोय बाद, विकेट होते डाऊन. मिस्टर विशाल सापटे बॅक टू डगआउट गॉन. चल हट. थँक्यू डीजे. बघा षटकार त्यानंतर पाहिलं जरा वाईड हाताळला होता गोलंदाज विवेक यांनी, परंतु दक्ष यांचे कानमंत्र थोडंसं कामात आले आहेत. महत्वाची विकेट इथे मिळाली. जो बॅटर थोडासा कर्दनकार ठळक होता या मॅच मध्ये त्याला डगआउटच्या आशाला पाठवलाय. यावेळेस सुधाकर येतोय. सुधाकर मोरे संघाचा कर्णधार आहे, सागपाडा संघाचा कर्णधार, आणि यावेळेस कर्णधाराला आपली धुरा समावी लागेल कारण संघ थोडासा बॅकफूट वरती गेलाय. या विकेट नंतर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू आलाय. यावेळेस कमबॅक आणि कमबॅक केलाय विवेक बीज यांनी. चांगले गोलंदाजी करताना पाहिले. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील धावसंख्या पाहतो आपण 25 वर जाऊन पोहोचलाय. 25 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस बघा थोडस नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं आपल्याला. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, वाईट इशारा पंचांचा आलाय. पायावरती हा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने परंतु पाहिलं तर थोडासा लेगस्टिक सोडून जाणार होता, त्याच कारणास्तव पंचांनी वाईटचा इशारा केलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. षटक संपते दुसरं. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स.
पिंट्यादा पाटील यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यांच्याकडून आम्हाला ही खेळपट्टी लाभलेली आहे. कृपया करून आमच्या स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. बघा इथून इक्वेशन पाहिलं तर आपण 12 बॉलमध्ये 38ची आवश्यकता आहे. सरासरी पाहिले तर 19ची सरासरी आहे प्रति षटकामध्ये. 3 षटकार खेचणं गरजेचं असेल. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. मिस्टामिंग झालाय चेंडू आणि बघा यष्ट्यांच्या मागे सुंदर झेल. फलंदाज अजून एक ठरतोय फेल. विकेट गारत होताना पाहतोय सागपाडा संघाची. यस थँक्यू डीजे. प्रवीण येतोय, प्रवीण पागी येतोय. प्रवीण यांना मोठे फटके खेळायला, सुधाकर यांना मोठे फटके खेळावे लागतील. संघ बॅकफूटवरती आहे. प्रति षटकामध्ये पाहिलं तर 3 षटकार येणं गरजेचं असेल. गरज भागवावी लागेल इकडे संघाला. गरज आहे षटकारांची. षटकांची भूक मिटवावी लागेल. कोणता बॅटर ती भूक मिटवतोय पाहूया आपण. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. बॉलला सरळ पाठवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. थँक्यू डीजे. बघा गरज होती ना, मुहूर्त देखते ना सूरत देखते, ये तो अपनी टीम की जरूरत देखते. षटकार आलाय. षटकाराची आवश्यकता होती इथे सागपाडा संघाला आणि षटकार आलाय. यावेळेस अजून एक उडवण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिंग झालाय. संजय चेंडूच्या खाली येतोय. जय आहे बघा, संजय यांचं टी शर्ट घातलाय परंतु जय आहे तिकडे आणि सुंदर झेल इथे कम्प्लीट होताना पाहतोय. विकेट आउट. बघा इक्वेशन पाहिलं, 9 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. इथून अजून सुद्धा मॅच टर्नओव्हर होऊ शकतो सागपाडा संघाच्या बाजूने. इथून कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. मोठे फटके खेळवावे लागतील. विकेटवरती उभे राहणं गरजेचं आहे. यावेळेस पाहिलं तर बॅटिंग करणार संघाला न्यू बॅटर पाहतोय आपण. अजय येतोय. एक धर ताकदीचा फलंदाज आपण पाहतोय. 45 नंबरची जर्सी परिधान केलेला. बघा रोहित शर्माची जर्सी परिधान केलेली आहे परंतु तशी कामगिरी सुद्धा तुम्हाला करावी लागेल. बघा रोहित शर्माचा नंबर आहे 45 आणि तोच नंबर घेऊन नक्की फलंदाजासाठी गेलाय परंतु तशी कामगिरी करावी लागेल कारण संघ थोडासा पाहिला तर अडचणीमध्ये आहे. थोडंसं नाही तर खूपच अडचणीमध्ये आहे. बघा षटकार आला. त्याच्यानंतर प्रत्युत्तर दिलाय गोलंदाज पाहिलं तर आपण राज कोदे यांनी. राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय कव्हर पॉइंट मध्ये. शतरक्षक आहे तिकडे. सुंदर शतरक्षण पाहतोय आपण. सिंगल येते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. यावेळेस सुधाकर यांना स्ट्राईक वरती आणलं जाते. सुधाकर यांचा विचार केला तर संघाचे कर्णधार आहेत आणि संघाच्या कर्णधाराला तारणहार व्हायला लागेल. यावेळेस संघ थोडासा पाहिलं तर बॅकफूट वरती गेलेला आहे. 8 मध्ये 31ची आवश्यकता आहे. यावेळेस बॅट नक्की जोरात फिरवली होती परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर सुधाकर यांच्या बॅट मधून डॉट येताना पाहतोय. शेवटचा बॉल. 7 मध्ये 31ची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल. यावेळेस बघा थोडीशी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे पंचांकडे रेफर केलं जाते वाईड साठी बॅटिंग करणार संघाकडून. तिसऱ्या पंचांकडे वळू. आपल्या तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. काय घडते काय बिघडते पाहूया आपण.
यस इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल आणि षटक संपते तिसरं आणि 3 षटका समाप्त. धावसंख्या पाहता आपण जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 33 रन्स ऑन बोर्ड. इथून पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. नक्कीच आमचे स्कोर सांगतायत 5 षटकार तर नक्कीच मारावे लागतील, परंतु 1 रन सुद्धा महत्वाची आहे. अनिकेत येतोय, पहिलाच बॉल उडवलाय. बघूया झेल इथे कंप्लीट झालाय का. ओव्हर थ्रोचा रन नक्की इथे घेण्यात येईल का, परंतु काय घडतंय काय वेगळं. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. वेस्ट साठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आहे, परंतु रनआउट नक्कीच आहे. बघा नो बॉल आहे की नाही आपण पाहूया. यस फेअर डिलिव्हरी असेल. यस पंच झेल घेतला होता का. यस म्हणजे झेलच्या स्वरूप कुणाल येतो बॅटर आपण पाहतोय स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. इथून पाहिलं तर बॅटन बॉल संपर्क झाला नाही. अजून एक चेंडू पाहिलं तर डॉट आलाय. आता सामना पाहिलं तर साकपाडा संघापासून खूप लांब गेलाय. आता 4 मध्ये 31 ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पुढचा बॉल यावेळेस बघा पूर्णपणे ब्लॉक मध्ये टाकला होता हा चेंडू. गोलंदाज अनिकेत बीज यांनी पूर्णपणे पाहिलं तर बॅटिंग लाईन उद्ध्वस्त केलंय नागले संघाने. बॅकफूट वरती नेऊन ठेवलाय या मॅच मध्ये. बघा मोठ्या धावसंख्या जर ठेवली संघासमोर तर नक्कीच समोर संघाकडे थोडंसं प्रेशर असते आणि त्या प्रेशरमध्ये थोडंसं पाहिलं तर संघ थोडंसं बॅकफूट वरती गेलाय साकपाडा संघ. सुरुवात चांगली झाली होती, परंतु शेवट पाहिलं तर थोडंसं खराब होताना पाहतोय. यावेळेस पाहतोय स्ट्राईक रोटेट केली जाते आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय सुधाकर यांना स्ट्राईक वरती आणलं जाते. चेंडूचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. इथून 2 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 2 बॉल मध्ये 30 धावा बनवणं अशक्य आहे. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला पुल केलाय. बघूया चेंडू हवेत आहे आणि सरळ निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार आलाय, परंतु या षटकाराला उशीर झालाय कारण पाहिलं तर सामना भरपूर लांब गेलाय यावेळेस साकपाडा संघाकडे. शेवटचा बॉल असेल या मॅच मधील. हाफ ट्रॅकवर होता यावेळेस बॅक टू द बॉलर खेळला होता आणि शेवटचा बॉल सुद्धा निर्धाव आलाय आणि सामना जिंकलाय नागले संघाने. हार्डलक साकपाडा संघ तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढचा वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच नागले संघ. यानंतर अजून एका सामना पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूला पाहतोय आपण बामणगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला साकपाडा. म्हणजे एक साकपाडा नक्कीच या स्पर्धेतून बाहेर पडलाय, परंतु दुसऱ्या साकपाड्याकडे नक्कीच आशा पल्लवीत ठेवल्या जातील साकपाड्या या गावाकडून. चला आपण पुढच्या मॅचकडे वळूया थोड्याच वेळात. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा
टॉस बॉक्स मध्ये जोडूया मॅन ऑफ द मॅच साठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर